أفحسب الذين كفروا أن يتخذوا عبادي من دوني أولياء إنا أعتدنا جهنم للكافرين نزلا قل هل ننبئكم بالأخسرين أعمالا الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا أولئك الذين كفروا بآيات ربهم ولقائه فحبطت أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة وزنا ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا خالدين فيها لا يبغون عنها حولا قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا. किती चुकीची धारणा ठेवली होती त्या काफिरांनी की माझ्या मुकाबल्यात माझ्या दासांना आपलं कार्यसाधक त्यांनी मानलं आणि इथं आल्यावर त्यांचं कथन खोटं ठरलं. निसंदेह अशा इन्कारी लोकांच्या पाहुणचाराकरता आम्ही जहन्नम तयार करून ठेवलं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा, काय आम्ही तुम्हाला अशा लोकांची अवस्था सांगावी जे आचरण करूनही फळप्राप्तीच्या दृष्टीनं आखिरतमध्ये असफल ठरले? या जगाच्या जीवनात त्यांनी जे काही प्रयत्न, परिश्रम आणि धावपळ केली ती सर्व वाया गेली. त्यांनी स्वतःला मात्र या भ्रमात गुंतवून ठेवलं की जे काही आम्ही करीत आहोत फार चांगलं करीत आहोत. अशा प्रकारचे लोक परिणामाच्या दृष्टीनं आपल्या पालनकर्त्याच्या निशाण्यांचा इन्कार करणारे ठरले आणि त्यांच्या भेटीबाबतही त्यांना विश्वास राहिला नाही. तेव्हा मग आम्ही त्यांचं सर्व केलं सवरलं आचरण नष्ट करून टाकलं आणि कियामतीच्या दिवशी आम्ही त्यांचं प्रत्येक कर्म वजनरहित करून टाकू. तेव्हा आखिरतमध्ये त्यांच्या इन्कार करण्यामुळे आणि माझ्या आयतींना आणि माझ्या पैगंबरांच्या कथनाला थट्टेत उडवण्याच्या अपराधामुळे त्यांना जहन्नमची सजा दिली जाईल. ज्या लोकांनी ईमान कबूल केलं आणि नेक आचरण करीत राहिले त्यांचा पाहुणचार थंडगार सावलीच्या जन्नतीमध्ये केला जाईल, जिथे ते नेहमी राहतील आणि इथून जागा सोडून आणखी दुसरीकडे जाण्यास त्यांना कधीही इच्छा होणार नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याची प्रशंसा आणि गुणविशेष लिहिण्यासाठी शाईच्या जागी जर समुद्र वापरला गेला तर सर्व नद्या समुद्र संपतील तरीही माझ्या पालनकर्त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं लेखन पूर्ण होणार नाही. मग वाटल्यास कितीही समुद्र आणखी मदतीकरता आम्ही आणले तरीही ते शक्य नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका की मी देखील तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे, परंतु माझ्याकडे वह्य पाठवलं जातं की तुम्हा सर्वांचं उपास्य केवळ एकच उपास्य आहे. तेव्हा आता ज्या कुणाला आपल्या पालनकर्त्याच्या भेटीची आशा असेल त्यानं चांगलं आचरण करावं आणि आपल्या पालनकर्त्या म्हणजे अल्लाहच्या उपासनेत कुणा एकालाही सहभागी करून घेऊ नये.